नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अजून नवीन प्रकारचे उदाहरण पाहणार आहोत। पाड्यावर तुमच्या दिसतंय बघा 8 0 9 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील असा प्रश्न टीईटी 2016 ला विचारला गेलाय। आपल्याला कठीण वाटतं पण हे पण तसे सोपं आहे। बघा या ठिकाणी संख्या कशा बनवायच्या त्यावरचा आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, पण या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने शॉर्टकट ट्रिक आपण बघूया। बघा या ठिकाणी कंडिशन दिली आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अट दिली आहे। कोणती संख्या कोणती पाहिजे? विषम पाहिजे। आणि किती अंकी पाहिजे? 4 अंकी पाहिजे। मग सुरुवातीला आपण काय करणार? 4 रेषा काढून घेणार। बघा 1000, नंतर शतक, नंतर दशक आणि एकक। 1 2 3 4 4 अंकी संख्या आपल्याला शोधायच्या आहेत, म्हणून आपण 4 अशा डॉट मारून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करूया? पहिल्यांदा त्याने कंडिशन दिली आहे विषम संख्या, म्हणून आपण काय करणार? विषम संख्येचे चान्स आहेत किंवा आपल्याला जे दिलेले अंक 8 0 9 5 आपल्याला एक अंक एकदाच वापरायचा आहे। ह्या कंडिशनमुळे विषम संख्या असल्यामुळे एकक स्थानी हा 8 0 9 आणि 5 यापैकी विषम संख्या येण्यासाठी एकक स्थानी आपण 9 किंवा 5 अशा 2 संख्या वापरू शकतो। म्हणजे या ठिकाणी आपण 2 नंबर या ठिकाणी वापरू शकतो, म्हणून 2 आपण खाली लिहूया। आता हे झाल्यानंतर आपल्याला सर्व हजार स्थानावर यायचं का? कारण या ठिकाणी संख्येला याची कंडिशन दिली होती विषम संख्येची, म्हणून आता आपण इकडे येऊया। समजा या ठिकाणी 8 0 9 5 या अंकापैकी तुम्ही 9 या ठिकाणी घेतला, तर तुमच्याकडे समजा 5 तुम्ही अंक या ठिकाणी घेतला, तर तुमच्याकडे 9 0 आणि 8 हे 3 अंक या ठिकाणी राहतात। मग तुम्ही या ठिकाणी 3 अंक लिहू शकतात, परंतु आपण 3 अंक लिहू शकत नाही का? कारण या ठिकाणी 0 आहे। 0 जर का तुम्ही पुढे घेतला तर ती 4 अंकी संख्या होणार नाही, ती 3 अंकी संख्या होईल। म्हणून या ठिकाणी आपल्याला किती अंक आपण ठेवू शकतो? फक्त 2 अंक आपण या ठिकाणी, म्हणजे 2 चान्स या ठिकाणी आपण ठेवू शकतो। मे बी या ठिकाणी 8 असेल किंवा 9 असेल, बरोबर। आता या 8 0 9 5 पैकी एक अंक तुम्ही ठेवलेला आहे, एक अंक तुम्ही ठेवलेला आहे, राहिले की त्याचा 2, म्हणजे शतकाच्या घरात आपण 2 अंक ठेवू शकतो। आता या ठिकाणी एक अंक, या ठिकाणी एक अंक, या ठिकाणी 3 अंक तुमचे या 3 पैकी ठेवले गेलेत, राहिला एक अंक या ठिकाणी तुम्ही दशकाच्या घरात ठेवू शकतात। म्हणजेच या 8 0 9 5 या एक अंकापैकी जे पॉसिबिलिटी आहेत किंवा चान्सेस आहेत ते किती? 2 2 1 2 अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो। मग आलेल्या चान्सेसचा तुम्ही काय करा? गुणाकार करा। बघा 2 2 4 4 गुणिले 1 4 4 गुणिले 2 8, म्हणजेच 8 0 9 5 ह्या अंकांपासून जास्तीत जास्त विषम संख्या तयार होतील तर 8 होतील, म्हणून आपला ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक 4।